उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा, तर सूत्रांची माहिती दिल्लीमध्ये दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीत गेले असतील, पटोलेंचा निशाणा। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलेलं नाही, नोटिशीला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। पटक पटक के मारेंगे हे आजही बोलतो भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळला, तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावलं, दुबेंचं आव्हान। महाराष्ट्राचं योगदान आम्ही मान्य करतो, महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय, या वक्तव्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे पलटला। महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतल्या खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यांवरून आता विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर, तर गद्दार कुणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य। तर जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित, गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। बीएमसीसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढवाव्यात, असा लोकांचा दबाव, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीतनं कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। खासदार संदीपान भुमरेंच्या भावजाईवर प्रशासन मेहरबान, मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अतिशय जलद गतीनं राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईल्सचा वेगवान प्रवास समोर। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मस्त अनुपस्थिती। 75ची शाल अंगावर पडते तेव्हा त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो, मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत, आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे, मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत राऊतांचा मोदींवर निशाणा। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधनं अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यातनं लाखांदूर तालुक्यातील फुलबंद या नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूरस्थिती कायम, तर जिल्ह्यातील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर आता ओसरण्यास सुरुवात, तर 8 गावांना या पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद, हजारो हेक्टर शेतीला याचा फटका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, 6,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी, शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातला हा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार। पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक, शहापूरच्या घटनेवरून विधानसभेतही राडा। दिल्ली एनसीआरमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, दिल्लीसह नोएडा, गाझियाबादमध्ये सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली, आजपासून 3 दिवसीय उत्सव, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल। लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून 3री कसोटी, हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांचा कस लागणार, बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता, तर जोफ्रा आर्चर हा 4 वर्षांनंतर कसोटी खेळणार।